नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. येथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवा आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे त्या अनुषंगाने स्टडी करा आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा, ही एक नम्र विनंती आहे. आणि जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर हे जे काय एफर्ट्स आहेत ते आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होऊ देत. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया आजच्या म्हणजे 25 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 च्या वैयक्तिक गटात कोणाची निवड झाली आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. हा पुरस्कार देशातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो. 2026 मध्ये संस्थात्मक गटात सिक्कीम राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची निवड झाली आहे. आणि याचा उद्देश काय आहे, तर आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीला प्रतिसाद आणि आपत्ती पश्चात पुनर्बांधणी मजबूत करणे हा त्यामागील उद्देश आहे. आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडिया पोस्टद्वारे हा पुरस्कार घोषित केला. पुढील प्रश्न दुसरा, अमेरिका कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिका बाहेर पडलेली आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 22 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेमधून पूर्णपणे माघार घेतलेली आहे. कोविड-19 महामारी हाताळण्यात WHO कडून झालेल्या चुकांमुळे अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे. हे अमेरिकेचं रिझन आहे. आणि अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट F. केनेडी ज्युनियर आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी संयुक्तपणे हे निवेदन दिले आहे. पुढील प्रश्न तिसरा, राष्ट्रीय बालिका दिवस नॅशनल गर्ल चाइल्ड डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 जानेवारी दिवशी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. याचा उद्देश काय आहे, तर मुलींचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि सन्मान वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. आणि बेटी ही समाजाचा आधार असून तिच्या प्रगतीवरती देशाची प्रगती अवलंबून आहे. आजही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षण व आरोग्यापासून वंचित ठेवले जाते. याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न चौथा, प्रवीण परदेशी यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे मित्र या CEO पदावरती पुनर्नियुक्ती किती कालावधीसाठी झाली आहे, म्हणजे त्यांना रिअपॉइंट केलेलं आहे किती वर्षांसाठी, तर ते आहे 3 वर्षांसाठी. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. एप्रिल 2025 मध्ये त्यांची मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. आणि ते निवृत्त IAS अधिकारी असून 2023 पासून मित्रचे CEO आहेत. आणि त्यांना राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आलेला असून ते अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे नेतृत्व करत आहेत. विजन 2047 अंतर्गत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या रोडमॅपवरती ते काम करत आहेत. पुढील प्रश्न पाचवा, फुलकारी भरतकामाची उत्पत्ती कोणत्या प्रदेशात झाली आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब व हरियाणा या राज्यांमध्ये. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही फुलवारी संबंधित बातमी जानेवारी 2026 मध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये होती. तर फुलवारी हे पारंपरिक भरतकाम पंजाब आणि हरियाणा प्रदेशात विकसित झालेले आहे. फुलवारीचा उल्लेख 18व्या शतकातील पंजाबी साहित्यामध्ये आढळतो. आणि फुलकारी कलेवरती इराणी
गुलकारी कलेचा प्रभाव दिसून येतो? पुढील प्रश्न, प्रश्न 6वा. वीरगाथा 5.0 च्या सुपर 100 विजेत्यांना कोणत्या मंत्रालयांनी सन्मानित केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सुपर 100 विजेते 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड पाहणार आहेत आणि वीरगाथा 5.0 मध्ये पहिल्यांदा परदेशातील CBSE शाळांमधील 28,005 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विजेत्यांपैकी 64 विजेत्या या देशातील विविध भागातील मुली आहेत. आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि विद्यार्थ्यांना विकसित भारत 2047चे ब्रँड ॲम्बॅसेडर असे संबोधले आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 7वा. गार्डियन इंडिया ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने कोणाची कंट्री हेड इंडियाचे म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, करुणाकर आझिसूर यांची. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. यांची नियुक्ती 21 जानेवारी 2026 रोजी फायनल करण्यात आलेली आहे. गार्डियन इंडिया ही गार्डियन लाईफ इन्शुरन्स कंपनी ऑफ अमेरिकेची ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि करुणाकर आझिसूर हे भारतातील एकूण ऑपरेशन्स आणि तंत्रज्ञानाचे नेतृत्व पाहणार आहेत. आणि याचा उद्देश काय आहे तर तंत्रज्ञानधारित नवकल्पना, ऑपरेशनल उत्कृष्टता आणि जागतिक व्यवसायाला मजबूत पाठबळ देणे असा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 8वा. कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या पर्वतरांगांमध्ये स्थित आहे असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे हे अरवली पर्वतात आहे, राजस्थानमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अरवली पर्वतातील कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेले आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. या घोषणेमुळे जैवविविधतेचे संरक्षण होणार असून स्थानिक आदिवासी समुदायांच्या शाश्वत उपजीविकेलाही चालना मिळणार आहे. या भागामध्ये बिबट्या, ठिपकेदार तरस, जंगल मांजर, भारतीय खवलेदार मुंगीखाऊ म्हणजे पँगोलिन किंवा नीलगाय आणि चिंकारा असे विविध प्राणी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न 9वा. भारतातील पहिला नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटीसाठी तेलंगणा राज्याने कोणत्या देशाशी भागीदारी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त अरब अमिरात सोबत, UAE सोबत. इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. ही घोषणा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओस परिषदेदरम्यान करण्यात आली, जी आता नुकतीच सुरू झाली आहे. आणि भारत फ्युचर सिटी हा प्रकल्प तेलंगणाला 2047 पर्यंत $3 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाशी जोडलेली आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि नेट झिरो सिटीमध्ये हरित वायूंचे उत्सर्जन आणि शोषण यामध्ये समतोल साधणारे शहर असणार आहे हे, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 10वा. 18व्या रोजगार मेळ्यात सुमारे किती नव्या युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 61,000 पेक्षा जास्त युवकांना. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत अनेक देशांशी व्यापार व मोबिलिटी करार करत असून त्यामुळे भारतीय तरुणांसाठी देशात व परदेशात संधी वाढत आहेत. भारताची GDP एका दशकात दुप्पट होणारी ही जगातील एकमेव अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले. आणि 2014 पूर्वीच्या दशकाच्या तुलनेत भारतातील FDI गुंतवणूक 2.5 पटीपेक्षा जास्त वाढली आहे, असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. प्रश्न 11वा. जानेवारी 2026 मध्ये UN ह्युमन राईट कमिशन संदर्भात भारताचे आभार कोणी मानले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतामधील इराणचे राजदूत मोहम्मद फातिल यांनी.
महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फातील यांनी UN ह्युमन राईट्स कमिशनमध्ये भारताच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. भारताने इराण विरोधातील अन्यायकारक व राजकीय हेतूने प्रेरित ठरावाला विरोध केला होता, हे त्यामागचे कारण आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आपला आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. भारतातील इंटरिम डिव्हिडंड जाहीर करणारी पहिली ट्रेड्स प्लॅटफॉर्म कंपनी कोणती आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, RXIL म्हणजे रिसिवेबल एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड अशी ही कंपनी आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. RXILने आपल्या शेअर्सवरती 21.6% इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि RXIL ही सिडबी आणि NSE यांची संयुक्त उपक्रम कंपनी आहे जी RBIच्या मान्यतेने कार्यरत आहे. ट्रेड्स प्रणालीमुळे MSME उद्योगांना त्यांच्या बिलांवरती आधारित जलद भांडवल उपलब्ध होते आणि RAILने आत्तापर्यंत 57,000 पेक्षा जास्त MSME उद्योगांना आर्थिक मदत केलेली आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 25 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि आजचे लेक्चर आपण शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.